एका शाळेमध्ये एका गुरुजीने प्रश्न विचारला होता, जो कोणी सगळ्यात खोटी गोष्ट सांगल त्याचा 1 नंबर. काय काय काय? जो खोटी गोष्ट सांगल त्याचा 1 नंबर. त्यातला एक जण पुढे आला आणि तो म्हणला, गुरुजी मी खोटी गोष्ट सांगतो. गुरुजी म्हणले, सांग बरं. गुरुजी ऐका ना, मी आणि माझे वडील मुंबईला गेलो. बरं. मुंबईला माऊली महाराज कोटुळेंची भेट घेतली. बरं. तिथून पुढे आम्ही CST ला गेलो. बरं. तिथं समुद्राजवळ गेलो. बरं. त्या समुद्रामध्ये गेल्याच्या नंतर ऐका ना, त्या समुद्राहून एक रेल्वे येत होती पाण्याहून, आणि त्या रेल्वेमध्ये आम्ही बसलो आणि पुढचा प्रवास आम्ही चालू केला. गोष्ट खरी का खोटी? बोला ना, बोला ना. खोटी गोष्ट, खोटी. ती खोटी गोष्ट तरी सुद्धा त्याचा नंबर आला. दुसरा आला आणि दुसरा म्हणला, गुरुजी मी खोटी गोष्ट सांगणार. गुरुजी म्हणले, सांग. तो म्हणला, गुरुजी रानामध्ये गेलो आणि शेतामध्ये गेल्यावर कुत्र माग लागलं. जसं कुत्र माग लागलं तसं मी पळायला लागलो. पळता 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 मी एका विहिरीत पडलो. ज्या विहिरीत पडलो त्या विहिरीतून मला वरच येता येत नव्हतं. गुरुजी म्हणले, मग काय केलं? काही नाही म्हणे. मग मी घरी गेलो, घरी येऊन दावा आणलं आणि दावा वरून खाली सोडलं आणि मग विहिरीतून बाहेर आलो. गोष्ट खरी का खोटी? बोला ना. गोष्ट खरी का खोटी? खोटी. तरी त्याचा नंबर आला. ऐक, तिसरा गेला. तिसरा. आणि तिसरा काय म्हणला माहितीये का? तिसरा म्हणला, गुरुजी मी खोटी गोष्ट सांगणार. गुरुजी म्हणले, सांग. तेव्हा म्हणला, गुरुजी काय झालं बघा, एका रूम मध्ये 5 बाया 5 मिनिटं शांत बसल्या होत्या. पहिला नंबर आला त्याचा. ऐका, त्यांना कुजबुज सुरू झाली. बागेमध्ये प्रभू रामचंद्र गेले. प्रभू रामचंद्र एक 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 फूल तोडत होते आणि ते एक 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 फूल तोडून प्रभू रामचंद्र ते फूल डालीमध्ये टाकत होते, टोपल्यामध्ये टाकत होते. सुंदर अशी डाल होती, त्या डालीमध्ये एक एक फूल तोडून टाकत होते. सगळ्या सखी प्रभू रामचंद्राला पाहण्यासाठी जात होत्या. अशी एखादी भिंत असावी आणि त्या भिंतीमध्ये एका कोपऱ्यामध्ये डुंकून पाहत होत्या. हा दिसतो कथा, किती सुंदर दिसतो. म्हणून त्याच बागेमध्ये गिरजा मातेच्या पूजेसाठी जानकी गेली होती. त्याच बागेमध्ये गिरजा मातेच्या पूजेसाठी जानकी गेली होती. आणि पूजेसाठी जाणाऱ्या जानकीला माहित नव्हतं की या बागेमध्ये प्रभू रामचंद्र आहेत. पण एक सखी धावत धावत आली आणि धावत धावत येऊन जानकी मातेला त्या सखीनं निरोप दिला, जानकी आतापर्यंत ज्या सौंदर्याचं आम्ही वर्णन करत होतो ते सौंदर्य आपल्या बागेमध्ये आलेलं आहे, येतेच बघायला? जानकी म्हणली, का नाही, मलाही त्या सौंदर्याला पाहायचंय. जानकी गिरजा माते समोरून उठली आणि जानकी ज्या झाडाची फुलं राघव तोडत होते त्याच्या जवळच्या झाडाजवळ जाऊन उभा राहिली. राघव एक एक फुल घेत होते, डालीमध्ये तोडून टाकत होते. अगदी अलगद फुलं घेत होती, डालीमध्ये घेऊन टाकत होते. एक सांगू तुम्हाला, विश्वामित्राचं असं भाग्य होतं राजूभाऊ. विश्वामित्र ज्याची पूजा करणार होता तोही देवच होता आणि त्या पूजेला जो फुलं आणणार होता तोही देवच होता. हे भाग्य होतं विश्वामित्राच्या जीवनात. राघव एक एक फुल घ्यायचे, डालीमध्ये टाकायचे. एक एक फुल घ्यायचे, डालीमध्ये टाकायचे. अलगद उचलायचे, डालीत टाकायचे. किती सुंदर आहे हा तेजपुंज, हा ही मूर्ती किती गोड आहे. आपल्या मंदिरातली मूर्ती सुद्धा एवढी सुंदर आहे ना. खरं तर ती मूर्ती अशी बोलकी आहे. त्या मूर्तीकडे गेलं ना चर्मन, असं वाटतं आता प्रभू रामचंद्र बोलताय की काय, असं वाटतं आता लक्ष्मण आपल्यासोबत बोलताय की काय. एवढी सुंदर मूर्ती प्रभू रामचंद्राची. त्या मंदिरामध्ये कष्ट करणाऱ्या, ते मंदिर बांधण्यासाठी कष्ट करणाऱ्या प्रत्येक गावातल्या माणसासाठी टाळी वाजवा. खूप सुंदर मंदिर प्रभू रामचंद्राचं बांधलं. ऐका ऐका, प्रभू रामचंद्राला पाहिलं. जानकी माता गिरजा मातेच्या मंदिरामध्ये गेले आणि गिरजा मातेच्या तिथं जानकी मातेने वर मागितला, हे माते, आता थोड्या वेळाने माझा विवाह संपन्न होणार आहे. माझा पण आहे, माझ्या वडिलांना माझ्यासाठी पण ठेवलेला आहे. माते, ह्या सुंदर रूपाला
अशी काही शक्ती दे की याच्या सोबत माझा विवाह झाला पाहिजे असा पण गिरजा मातेकडून मागून घेतला. तोपर्यंत इकडं मिथिला नगरीमध्ये जनक राजानं सगळ्या राजाच्या राजांना, सगळ्या राज्यांच्या राजाला बोलवलं, निमंत्रण दिलं. आता सगळ्या राज्याचे राजे येणार आहेत. लंकाधिपती रावण होता, त्या रावणाला पत्र नव्हतं तरी बळच आला होता सीतेसोबत लग्न करायचं होतं. ऐका, सगळे राजे आले होते आणि सगळे राजे आता येऊन त्या दरबारामध्ये बसले होते. तो दरबार किती सुंदर होता. 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला तो दरबार पाहायला मिळणार आहे. सगळ्यांना मोठ्या प्रेमानं भजन करा. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम.